लाडकी बहीण योजनेमध्ये महाराष्ट्रात पात्र झालेले जवळपास 27 लाख महिला आहे ज्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक झालेलं नाही। नागपूर जिल्ह्यातही अशा काही महिला आहे आणि त्यामुळेच लाडकी बहीण योजनेचा काही त्या योजनेमध्ये काही तांत्रिक अडचणी येऊ नयेत, योजनेचा हप्ता मिळावा म्हणून आधार अपडेट करण्यासाठी नागपुरातील आधार केंद्रावरची ही गर्दी आपण बघू शकतो। प्रचंड मोठ्या संख्येनं महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। लाभार्थी महिला आहे ज्या महिलांना शक्य नाही त्यांनी आपल्या घरच्या करत्या पुरुषाला या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि ही गर्दी आपण बघू शकतो। या ठिकाणी हे बघा आधार कार्ड लिंक करण्यासाठी आलेल्या आहेत या सगळ्या महिला। आप किस लिए आए हैं? क्या मेरे बच्चे का बायोमेट्रिक करवाने आए हैं, मगर यहाँ वहाँ हेल्प डिस्क लिखा हुआ है मगर वहाँ कोई हेल्प नहीं हो रही। कौन सी लाइन में लगना है क्या, अगर नहीं कुछ तुम्ही कशासाठी आल्या? आम्ही आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आलो आहे, पण इथे काही सांगत नाही कोणी कोणाला काही। आणि तुम्ही कशा लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी मिळावं म्हणून हे सगळं सुरू आहे? हो हो हो। फॉर्म भरला? फॉर्म भरायचंच आहे सर। हो, आजच आहे आमचं आधार अपडेट वगैरे सगळं व्हायचंच आहे कागदावर। तर आमचा अशी विनंती आहे की डेट वाढावी। मावशी तुम्ही आप किस लिए आए? वही लाडली बहन के मिला कार्ड अपडेट करने के लिए आए। हाँ, या मावशी इथे आल्या। मावशी तुम्ही कशासाठी आल्या? आम्ही पण लाडकी बहीण योजनेसाठी चाललो आहे आणि आधारात थोडा प्रॉब्लेम आला आहे नावाचा, म्हणून त्याच्यासाठी आलो आहे। काय वाटतं आज रक्षाबंधनला पहिला हप्ता मिळणार आहे म्हणतात? तर माहीत नाही माहीत नाही आता, आमचं व्हायचंच आहे ना, व्हायचंच आहे आमचं। हो, कशासाठी आल्या? मुलीची डेट ऑफ बर्थ चेंज करायला आधार कार्डवर। हो, आपण बघू शकतो या सगळ्या महिला ज्या आहेत त्या सकाळीपासून या ठिकाणी रांगेत आहे। उद्देश एकच आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकरच रक्षाबंधनला मिळणार आहे, त्यापूर्वी बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करायचं आहे, आधार अपडेट करायचं आहे आणि त्यामुळे ही गर्दी आपण या ठिकाणी बघू शकतो। नागपूर जिल्ह्यातही काही लाभार्थी अशा आहेत लाडकी बहीण योजनेचे की ज्यांचं आधार कार्ड बँकशी लिंक झालेलं नाही, त्यामुळे ठिकठिकाणी आधार केंद्रांवर ही गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पुढच्या 3-4 दिवसात मोठ्या प्रमाणात आधार कार्ड जे बँकशी लिंक नाही ते लिंक करण्याचं काम जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं सुरू आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।